काय केलं टोटल 9. टाईप नंबर ला घ्या. क्वेश्चन पाहिला याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट ट्रिक्स पण दिली आहे, पण माझ्या अंदाजे सगळ्यात बेटर पडेल तुम्हाला जी आपली कॉमन ट्रिक्स पडेल. या दोन संख्येचे गुणोत्तर 5 असतील आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 असतील आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 5 असतील आहे. प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवल्यास प्रत्येक संख्येत 3 मिळवल्यास त्या संख्येचे गुणोत्तर या संख्येचे गुणोत्तर हे 14:9 होते. 14:9 होते. तर लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? आता इथं क्वेश्चन काय दिलं बघा. दोन संख्येचे गुणोत्तर 5 असतील आहे. प्रत्येक संख्येत 3 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 14:9 होते. किती होते? 14:9 होते. आता 14:9 त्याचा अर्थ असा बघा, त्या संख्येचे गुणोत्तर 5 असतील आहे. गुणोत्तर कधी पण आपण x मानतो. गुणोत्तर काय मानतो? x मानतो. म्हणून ते कसे होतील? 5x आणि 3x. 5x आणि 3x. त्यांच्यामध्ये प्रत्येकी 3 मिळवल्यास काय केलं? प्रत्येकी 3 मिळवल्यास म्हणजे अधिक 3 अधिक 3 दोन्ही पण ठिकाणी काय करायचे? 3 मिळवल्यास त्या संख्येचे गुणोत्तर हे 14:9 होईल. म्हणजे याला भागिले करायचं आणि पुढे असं 14:9 लिहायचं. काय करायचं? भागिले करून 14:9 लिहायचं. आता काय करायचं? इथं क्रॉस गुणाकार करायचं. म्हणजे या 9 नी याला गुणायचं. 9 नी कोणाला गुणायचं? याला. आणि त्या 3x नी याला गुणायचं. म्हणजे a याला गुणायचं. गुणाकार कसा होईल तो? 5x अधिक 3 गुणिले 9 बाहेर. 3x अधिक 3 बाहेर 14. 5 9 45x. त्याच्यानंतर 9 त्रिक 27. 14 त्रिक 42 x अधिक 42. आता हा 42 इकडून काय होणार? मायनस होणार. आणि तो 45x मधून मायनस होणार. कशात मायनस होणार? 44. हा 27 प्लस इकडून काय होणार? तर मायनस होणार. तो काय होणार? मायनस होणार. म्हणजे 45x वजा 42x बरोबर 42 वजा 27. या दोघांची उत्तर किती आली रे? 3x. या दोघांची उत्तर किती आली? 42 आणि 27 म्हणजे ते 2 ते 3 आणि ते 10 13 आणि 2 15. किती आली वजा की 15. कशी आली वजा की 15? ठीक आहे. एक्सप्लेन करून सांगतो. 27 आणि 42 यांची वजा व्हायची. अरे तुम्हाला 30 ट्रिक सांगतो कशी करायचं तुम्ही. 27 पासून 30 पर्यंत किती झाले रे? 3. 30 पासून 40 पर्यंत किती झाले? 10. 40 पासून 42 पर्यंत किती झाले? 2. 3 आणि 10 13 आणि 2 15. 50 ट्रिक्स आहे. तुला जी कुठली ती आवडतो. ठीक आहे. जरा आता याची किती आली? 15. तर 3 तिकडे भागिले गेला म्हणजे किती होणार? x वर किती येणार रे? 5 येणार. x वर किती येणार?
5 म्हणजे 3 इकडे भागिले गेला तर 15/3 किती आले 5. तर x बरोबर 5 आहे ना. x बरोबर काय ना 5. काही शंका आहे तुम्हाला आता का डाऊट आहे का एनी डाऊट हा शॉर्टेजचं ते काय एक सूत्र ते सेम आहे फक्त ते तयार करून दिलंय त्यांनी असं ते यूज मेथड सगळ्यात बेटर आहे वापरायचं हा ही मेथड यूज करा जर तुम्हाला दुसरी मेथड यूज करा तर मला सांगा 50 शॉर्टेज घेऊ एकच त्याला 50 होते तयार करायचे हा इजी का एक सूत्र आहे मी तुम्हाला प्रत्येक सूत्र पाठ करावं लागेल चालेल का हा सूत्र आज दिलंय त्यांनी हे जे पहिलं गुणोत्तर असतं ना त्याला ते मी mn मानलं आणि दुसरं गुणोत्तर असतं त्याला ते मी ab मानलेलं आहे. हे पहिलं गुणोत्तर काय झालं mn दुसरं काय झालं ab. तर x बरोबर m वजा n कंसाच्या बाहेर m am वजा an शॉर्ट सर्किट नाही bm वजा an bm वजा an मी यूज केली शॉर्टकट कधी आजपर्यंत एक पण याला कारण इमेज मला सोपी वाटली कारण काय असं म्हणजे गायच्या खूप वेगवेगळ्या टाईप यूज करतात हा एक हा प्रत्येक गुणोत्तरासाठी यूज करत असतो सर ती जे प्लस करायची संख्या दिली ती कशी करायची प्लस करायची संख्या आता एम पहिलं गुणोत्तर मानलं आणि ए बी मानलं ती संख्या मग ती मेन्शन नाही करत त्याच्यामध्ये निघून जातो एक वरून एक होतं कोणती येते ठिकाणी त्याला एक्स हा मनाने घ्यायचा असतो तो आपण एक गुणोत्तरामध्ये एक्स मानत असतो जेव्हा तो गुणोत्तर असतो ना त्याला एक्स मानतो कसं असतं माहिती का ही जी शॉर्ट ट्रिक्स आहे ना तुम्हाला वाटते खूप लॉंग आहे लॉंग नाही हे प्रॅक्टिस जर केलं उदाहरण एक मिनिटात सुटते उदाहरण कसं सॉल्व्ह कर सांगतो मी हे जर याची जर मांडणी जर केली ना ऐकाय एवढं जर मांडणी केली ना पुढच्या स्टेपला काय करणार डायरेक्ट जर एखादं उदाहरण सॉल्व्ह करणार असेल बघा आता हे पेपरमध्ये कसं सॉल्व्ह करायला सांगतो मी वन लाईनर मध्ये कसं सॉल्व्ह करणार आहे उदाहरण ही फक्त मी पूर्ण डिटेल काय घेतली कारण तुम्हाला समजावून पण एक्झाम मध्ये हे सॉल्व्ह कसं करणार माहिती का प्रत्येक स्टेपसाठी वेगळी स्टेप नसती मांडायची एका स्टेपमध्ये सगळ्या स्टेप करून टाकायच्या असतात आता काय करणार 9 डायरेक्ट त्याला गुणायचं आहे ना 5 9 25 9 3 का 27 14 3 42 आधी 42 ठीक आहे आता 42 x इकडे आला किती आला मग किती राहिला तो 45x मध्ये मायनस झाला खाली किती उरला फक्त 3x 27 इकडे गेला 42 मध्ये मायनस झाला खाली किती उरला फक्त 15 x बरोबर ही प्रोसेस एक्झाम मध्ये उदाहरण सॉल्व्ह करायची समजलं झालं का आता वाटलं का मोठं लहान चालू उदाहरण हे डिपेंड करतं तुमचं माइंडसेट कसं आहे मी उदाहरण खूप मोठं करून सांगतो त्याच्यामध्ये रिझन पण असतं की तुम्हाला एक्सपेन्स समजलं माहिती कुठं प्लस केलं कुठं मायनस केलं कुठं अधिक केलं कुठं वजा केली जर उदाहरण मी एकदम तुम्हाला या जर मी एक्सप्लेन करून दिलं असतं डायरेक्ट वन स्टेपने उत्तर काढून दिलं असतं खरं जण समजलं पण नसतं ते इकडं प्लस 27 करून आला 3 करून आला हा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे तुम्ही एक करू नका तुमचं ऑटोमॅटिक ते उदाहरणाची स्टेप कमी होतील कधी होतील त्या ज्यावेळेस तुम्ही 5 उदाहरणं सॉल्व्ह करशाल मग तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आता काय लिमिट वाटतं उदाहरण होईल का 15 सेकंद सुटेल का ऐ सुटेल ना आता कोणत्या m मायनस nच्या डी इलेक्ट्रिक्सने सॉल्व्ह करून देऊ m मायनस n पहिलं गुणोत्तर काय म्हणले आपण m मायनस n म्हणजे 5 वजा 3 अरे हे गुणोत्तर आहे 5 m m असे n
हे काय आहे एबी. दुसरं गुणोत्तर काय म्हणाला कोणी एबी आणि हे झालं एम असेल. ठीक आहे. खाली काय घ्यायचं मी बीएम म्हणजे काय घ्यायचं बी म्हणजे कोणता आला 9 एम म्हणजे काय रे 5 9 गुणिले 5 वजा एन ए म्हणजे काय आला तुमचा आला 14 गुणिले 3 14 गुणिले 3. ठीक आहे. 5 मध्ये 3 गेले खाली उरलेले 2 5 गुणे 10 आणि 9 पाचे 45 14 3 5 म्हणून 3 गेले खाली उरले 9 पाचे 45 आणि 14 3 42 15 छेदी सॉरी 10 छेदी 3 किती असते उत्तर वरचे 3 मिळवायचे. काय म्हणतात एस&पी काय माहिती. તમે ડોકમાં दोन्ही संख्या यम वजा यम आणि आपण गुणोत्तर चुकीत घेतलं त्याच्यामध्ये जे पहिलं गुणोत्तर असतं ना ते बी असतं आणि दुसरं गुणोत्तर यम युनी सूत्र बरोबर आहे. सोडून ना कोणतं सूत्र झालं हे सूत्र ठीक आहे. हे सूत्र हेच आहे. याच्यामध्ये सूत्र काय माहितीये का यम वजा यन त्याच्या कंसाच्या बाहेर मध्ये यम खाली काय बी एम वजा एन सूत्र फायनल आहे. जे पहिलं गुणोत्तर असतं ना त्याला त्यांनी काय मानलेलं माहितीये का जे पहिलं गुणोत्तर असतं ते पहिलं गुणोत्तर मानायचं असतं. याच्यामध्ये एबी काय मानायचं एबी आणि एम एन असं गुणोत्तर बघा. आता याला एबी माना आणि याला एम एन माना. आता ही चालू आहे आन्सर तुम्हाला एक मिनिट सांगितली मी ठीक आहे. आता याच्यामध्ये काय पहिलं आन्सर एम वजा एन म्हणजे काय होईल 14 वजा 9 कंसाच्या बाहेर काय एम एम म्हणजे 14 भागिले बीएम वजा म्हणजे बीएम काय बीएम बी म्हणजे 3 बीएम एम म्हणजे काय 14 आणि ठीक आहे. एन काय ए म्हणजे 5 एन काय 9 ठीक आहे. आता 14 9 किती झाले अरे 14 गुणिले 9 किती झाले हा 14 वजा 9 किती होतं किती झाले 5 5 गुणिले 14 3 गुणिले 14 किती झाले 42 5 9 45 तर किती झाले सांगा आता पूर्ण 14 70 प्रत्येक संख्येमध्ये जाऊ दे आपले हायकिंग मध्ये थोडी हायकिंग मध्ये कंटिन्यू करा. पुढचं उदाहरण घ्या रे कोणतं पहिलेच मी करून देऊ का ठीक आहे. ऐका एक मिनिट 5 असतील म्हणजे किती येणार आहे 5 असतील म्हणजे 5x अधिक 3x बघा एक मिनिट याच्या उदाहरणामध्ये जी शॉर्ट मेथड असते बघा जे पहिलं गुणोत्तर दोन संख्यांचं 5 असतील तर गुणोत्तर कधी पण x मानू गुणोत्तर काय मानायचं x मानायचं. आता गुणोत्तर x मानल्यामुळे काय होतं माहितीये का
कधी बघा 5 आहे तर 5 गुणोत्तर याचा असा असतो की पहिलं गुणोत्तर येणार 5x दुसरं काय येणार 3x 5x आणि 3x आता 5x आणि 3x आल्यामुळं प्रत्येक संख्या 3 मिळवल्यास प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवल्यास म्हणजे झाली पहिली संख्या ही झाली काय झाली दुसरी संख्या त्यांच्यामध्ये 3 मिळवल्यास म्हणजे काय असणार बघा 5x मध्ये 3 मिळवा आणि 3x मध्ये काय करायचे 3 मिळवायचे दोघांचं गुणोत्तर काय होतं 14 9 होतं काय होतं 14 9 होतं आता क्रॉस गुणाकार येणे याला गुणायचं येणे याला गुणायचं गुणाकार किती करणार 9 पाचे 45x 9 त्रिक 27 14 त्रिक 42 आणि 14 त्रिक 42 इकडे आला हा तो डायरेक्ट काय होणार 42 आणि 45 जो काय होणार मायनस 3x उत्तर येणार 27 तिकडे गेला 42 मधून मायनस आला खाली किती दिले 15 x बरोबर 15 तर x बरोबर किती येणार रे 5 लहान संख्या म्हणजे 3 आहे लहान संख्या म्हणजे काय आहे 3x ही काय झाली तुमची ही मोठी ही काय झाली लहान तर याची किती काय होणार 3 गुणिले x बरोबर किती रे